गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माय फ्रेंड्स. आणि मी आहे साऊथ कोरियामध्ये आणि तुमचं सगळ्यांचं साऊथ कोरियामध्ये खूप जास्त स्वागत आहे. तर मी इथे आलेली एक 12-15 दिवसाआधी आणि मी थोडंसं ट्रॅव्हलिंगमधून ब्रेक घ्यायचा होता आणि थोडंसं रेस्ट करायचं होतं, सेटल व्हायचं होतं एका जागेवर, म्हणून मी इथे आलेली. तर मग मला साऊथ कोरियामध्ये येऊन 13 दिवस झालेले आहेत आणि इट्स अ ब्युटिफुल सिटी, बट खूप छोटीशी सिटी आहे आणि खूप जास्त हॉट अँड ह्युमिड आहे. सो मी कोणालाच कधी रिकमेंड नाही करणार की तुम्ही जून-जुलैमध्ये साऊथ कोरियाला ट्रॅव्हल करा. खूप जास्त ह्युमिड आहे, म्हणजे आपल्या इथे कसं 30-35 उन्हाळ्यामध्ये गरमी असते तशी गरमी आहे इकडे आणि इट्स अनबिअरेबल. सो मी असं बोलेन, जर तुम्हाला साऊथ कोरियाला ट्रॅव्हल करायचं आहे तर प्लीज कन्सिडर ट्रॅव्हलिंग ड्युरिंग विंटर किंवा स्प्रिंग किंवा ऑटम, बट नॉट ॲट ऑल समर. म्हणजे समर तर समर नाही, समर आणि रेन दोन्ही असतं, पण इकडे रेन जास्त होत नाही, मेजरली समरच असतं. सो मग जून, जुलै, ऑगस्ट हे महिने खूप जास्त एक्स्ट्रीम असतात हीटसाठी. तर आता टेम्परेचर आहे 35 डिग्रीज, पण असं वाटतं की 45-50 डिग्रीज टेम्परेचर आहे. सो मी असं नाही कोणाला रिकमेंड. आणि ट्रॅव्हल झालं की आपल्याला बाहेरच फिरायचं असतं ना मोस्टली. सो मग खूप जास्त हॉट आणि ह्युमिड आहे, तर मी नाही रेकमेंड करणार की तुम्ही इकडे या. बट अदरवाईज इट्स जपानसारखीच आहे. जपान आहे, टोकियो खूप जास्त मोठा आहे, बट सोल कमी. आणि इकडे मला डिफरन्स असं कळालं की लोक इकडची खूप जास्त असं आउट गोईंग, सोशलायझिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत. सो मग या आता तर मी चालली आहे. आजच्या दिवसामध्ये मी एक खूप मोठी लायब्ररी आहे, पूर्ण आय थिंक सगळ्यात मोठी पब्लिक लायब्ररी इकडे आहे, ती मी बघायला चालली आहे. आणि काही साऊथ कोरियाचं स्ट्रीट फूड ट्राय करणार आहे. सो या लेट्स गो, आय शो यू. दिस इज द लायब्ररी. जेवढी इंस्टाग्रामवरती फेमस आणि व्ह्यूज दाखवली तेवढी नाही दिसत आहे, बट या ठीक आहे. मी आले ई-मार्टमध्ये, विचार करते मी थोडंसं काहीतरी खायला घेतली. आणि हे ई-मार्ट सॅमसंग स्टेशनच्या बाजूलाच होतं. तर तसं तर एक्सपेन्सिव्ह आहे सोल, म्हणून तर मी रेस्टॉरंटमध्ये खायचं अवॉइड करते. बट आता लेट्स सी, या सुपर मार्केटमधून मी काहीतरी घेते आणि खाते. इथे चालू लोकांनी बसायसाठी पण ठेवलेलं आहे जागा. सो लेट्स सी काय भेटतं आहे. व्हॉट इज दिस? अरे यार, एक तर प्रॉब्लेम आहे, इथे काहीच इंग्लिशमध्ये नाही आहे, सगळं कोरियनमध्येच आहे. सो तो एक वेगळा प्रॉब्लेम आहे. सो लेट मी सी फर्स्ट. मी घेतलं आहे किम्पाप. हे कोरियन डिश आहे, मस्त आहे, फुलफिलिंग असतं. 2800-900 वॉनमध्ये. आणि एक आईस कॉफी घेतली आहे. तर हे ई-मार्ट होतं, इथून मी तिथून घेतलं किम्पाप. आणि आता हे इट्स लाईक अ सुशी, इट्स अ कोरियन सुशी. तर हे क्विक स्नॅक आहे, ते खाणार आणि नंतर मग आपण जाणार पुढे स्ट्रीट शॉपिंग मार्केटला एक्सप्लोर करायला. तर हे आहे किम्पाप, ते मी खाणार. आणि आतमध्ये गरमी आहे तरी पण खूप जास्त आहे. सो दिस इज किम्पाप आणि हे आहे चॉपस्टिक. It's like a sushi, but different kind of sushi. Like this. आता मी चालली आहे शॉपिंग स्ट्रीटसाठी. शॉपिंग स्ट्रीट आहे एक, तर मी मेट्रो स्टेशनवरून सबवेवरून सबवे घेणार आहे. तर हां, दिस इज सोल. तर मी चालली आहे सबवे स्टेशनच्या इथे. सो मला असं सांगायचं आहे तुम्हाला की सोल हे चीप नाही आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. आणि वर्थ आहे की नाही मी काय बोलू शकत नाही. बट जर तुमच्याकडे चॉईस आहे बिटवीन सोल आणि जपान, लाईक टोकियो आणि सोलमध्ये, तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही टोकियो चूज करा. बिकॉज टोकियोमध्ये करायलासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहे आणि फूड एवढं एक्सपेन्सिव्ह नाही जितकं कोरियामध्ये आहे. कोरियामध्ये खूप जास्त फूड एक्सपेन्सिव्ह आहे. आणि हां,
नॉर्मली सगळ्याच गोष्टी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत लाईक कम्पेअर टू जपानमध्ये जर मी ट्रेन घेते आहे तर जपानमध्ये ट्रेन घेण्यासाठी मला एका राईडचे काहीतरी 70-80 इंडियन रुपीज पे करावे लागत असतील. इकडे मला अर्ध्या तासाच्या जर्नीसाठी पण लाईक 2000-3000 वॉन पे करावे लागतं, म्हणजे लाईक 200-250. सो कम्पॅरेटिव्हली कोरिया इज लिटल एक्सपेन्सिव्ह कम्पेअर टू जपान. आणि सेमच आहे दोन्ही. प्लस जपानमध्ये करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, तिकडे नाही आहे एवढं. हां, बट यू आर फॅन ऑफ लाईक के ड्रामाज आणि के पॉपचे फॅन्स आहेत तर डेफिनेटली दुसरी काही चॉईसेस नाही आहे तुमच्याकडे. आणि कॉन्सर्ट वगैरे यायचं असेल तरी पण चांगलं आहे इफ यू आर फॅन. अदरवाईज आय एम ठीक आहे, इट्स ओके. वन टाईम 4-5 दिवसासाठी जस्ट ट्रान्झिट वगैरे. हां, तुम्ही कुठेतरी ट्रान्झिट करत असाल आणि तुम्ही जर साऊथ कोरियामध्ये 1-2 दिवस स्टे करताय तर मग ठीक आहे. सॅमसंग सबवे स्टेशन तुम्ही जाणार आहे तर तुम्हाला माझं सॅमसंग हा कोरियन ब्रँड आहे तर इकडे सॅमसंगच्या खूप साऱ्या आउटलेट्स वगैरे आहेत. मी तुम्हाला दाखवणार की हे सबवे कसे यूज करायचे. तसं तर इथे गुगल मॅप चालत नाहीत, इथे फक्त नेवर म्हणून एक मॅप आहे ते चालतं. गुगल मॅप म्हणजे चालतं बट एवढं इफेक्टिव्हली नाही चालत, खूप स्लो वगैरे चालतं. तर मग तुम्ही नेवर मॅप डाउनलोड करून त्याच्यावरती चेक करू शकता. दिस इज सबवे. तर मला जायचं आहे लाईन 2मध्ये, ग्रीन कलरची लाईन. तर मग लाईन 2 जावी. सो हे एंट्रन्स आहे, हे कार्ड आहे. मशीन आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला टाकायचं असतं. आता मी हे माझं कार्ड इथे ठेवलेलं आणि रिलोड केलेलं. इंग्लिशमध्ये मेन्यू आहे तो काही प्रॉब्लेम नाही. तर माझं झालेलं आहे. तर हे जे टी कार्ड आहे ते इथे असं ठेवायचं आणि कार्ड रिलोड करायचं. एल्डर्ससाठी फ्री तिकीट आहे तर तुम्हाला 1000, 2000, 3000 जेवढे पण पे रिलोड करायचं टाकायचं. माझ्यामध्ये बॅलन्स आहे 8650 ते पण दिसतो येतो. ते क्लिक केल्यावरती येस, मग असं करून ह्याच्यामध्ये कॅश कार्ड टाकायचं किंवा जर तुमच्याकडे जर कार्ड असेल तर ते ह्याच्यामधून ठेवायचं असं. सो आय एम ट्रॅव्हलिंग फॉर अ मंथ राईट नाउ. लाईक जपानमध्ये मी 15 दिवस होती आणि ते 15 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना झाला आहे. आणि 1 महिन्यामध्ये आज मला एक फर्स्ट एक्सपिरियन्स झाला असा नाही. म्हणजे एक मुलगा आला माझ्याकडे, मी चालत होते तर आणि मला विचारतो की तो इंग्लिश बोलतो का प्रॉपरली. ते लोकांना इंग्लिश नाही आहे बोलता येत. सो तो बोलत होता इंग्लिश अँड मला विचारतो कॅन यू हेल्प माय ग्रँडमदर, वी आर पुअर. आय वॉज शॉक्ड. म्हणजे इथे कोरिया आणि जपानमध्येच लाईक सेफेस्ट कंट्री सो फार. सो तरी मी शॉक झाली. पण ठीक आहे, मी नाही बोलते. अँड ही ॲक्सेप्टेड इट. आणि असं काय फोर्स वगैरे पण नाही केला. तर मग सो हा एक्सपिरियन्स होता. आता हे पाठीमागे काहीतरी आहे, मस्त दिसतंय जे काय आहे ते. लेट्स सी. इट अ डिझाईन लॅब. खाली मी जेव्हा मगाशी तेव्हा वाचलं इट्स अ डिझाईन लॅब. आय थिंक काहीतरी शो आहे. आता पोहोचलेली आहे शॉपिंग स्ट्रीटवरती. ओह, इट्स अमेझिंग. ओह, देर इज द स्क्विड गेम प्लेयर अँड देन दिस इज
ことの生まれ橋で変な忘れない愛を歌うようにね回り出したろと遠くの未来が隣の壁 This is the shopping street and इथे आपल्याला खूप साऱ्या काय काय गोष्टी खायच्या बघायला भेटणार. So yes, get ready for that. आता मी सी फूड मार्केट एक्सप्लोर केली आहे आणि खूप जास्त थकलेली आहे आणि घाम पण एवढा जास्त आलेला आहे, खूप जास्त गरम होत आहे इथे. तर मग मी काही गोष्टी ट्राय केल्या. मी फ्राईड क्रॅब्स, स्मॉल मिनी क्रॅब्स आणि एक स्वीट डिश होती ती खाल्ली आणि एक फिश होतं, फिश ते खाल्लं आणि ठीक होतं, फ्रेश होतं. म्हणजे एशियन कंट्रीजमध्ये युजली फिश फ्रेशच असतं. जपानमध्ये पण मी जेव्हा सी फूड मार्केट एक्सप्लोर केलं ते पण चांगलं होतं. हे तर जनरल मार्केट आहे, शॉपिंग स्ट्रीट आहे, सी फूड मार्केट सगळं इथे आहे. आणि आता मी परत जाणार आहे, रात्रीचे काहीतरी 10:30 वाजले. आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.